भाजप प्रवक्ते नवनाथ बंद आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? आज पत्रकार परिषद आयोजित केलेली, एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून ठाकरे बँड हा महाराष्ट्रात चालेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं जात होतं. मात्र बेस्टच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पराभव झालेले आहेत, सगळ्यात पहिले तुमची काय प्रतिक्रिया असेल? सगळ्यात आधी मी आमच्या पॅनलचं प्रवीणजी दरेकर, प्रसादजी लाड, शशांकजी राव या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी बेस्टच्या या निवडणुकीमध्ये अतिशय घवघवीत यश मिळालं. ज्या ठाकरे ब्रँडच्या गप्पा मारल्या जात होत्या, खरं तर तो ब्रँड डुप्लिकेट आहे. या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड नाही तर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी स्टँड याचा विजय झालेला आहे. कारण जे लोक हिंदुत्ववादी विचार घेऊन पुढे जातात त्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. खरं तर बेस्टची निवडणूक ही स्थानिक पातळीवर होते, पतपेढीची निवडणूक होती. याच्यामध्ये अशा पद्धतीचं पक्षीय राजकारण करण्याचं काही कारण नव्हतं, परंतु जाणीवपूर्वक उभाटा गटानं याला पक्षीय रंग देण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वसामान्य मुंबईकर आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी हा उद्धव ठाकरे यांचा डुप्लिकेट ब्रँड घरी बसवला आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी स्टँड यांचा विजय केला. मला वाटतं ही सुरुवात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका येत्या काही दिवसात येतात आणि त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी शशांकजी राव यांच्या नेतृत्वात जे घवघवीत यश मिळालंय त्यासाठी मी या दोघांचंही अभिनंदन करतो. कारण काय झालंय की गेल्या काही दिवसापासून संजय राऊत देखील सातत्यानं असं म्हणत होते की EVMवर मतदान घेतलं तर आम्ही जिंकू, परंतु या निवडणुकीमध्ये EVM नव्हतं, बॅलेट पेपरवर ही निवडणूक झाली. आणि बॅलेट पेपरवर झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील पॅनलने घवघवीत यश मिळालं. खरं तर मी आज संजय राऊत यांची पत्रकार परिषद ऐकत होतो. संजय राऊत स्वतःला विश्वप्रवक्ते म्हणून घेतात, परंतु संजय राऊत आज बेस्टच्या या निवडणुकीबद्दल चकार शब्दांनी बोलले नाही. त्यांची दातखिळी का बसली होती, ते मूग गिळून का गप्प बसले होते? 4 दिवसापूर्वी TV9 कडे त्याचं फुटेज असेल. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये बोंब मारली होती की बेस्टच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाचा विजय होईल. बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड काय आहे, ठाकरे बंधूंचा ब्रँड काय आहे हे महाराष्ट्राला कळेल, असं गर्जना, अशी वल्गना संजय राऊत यांनी केली होती. परंतु मुंबईकरांनी आणि बेस्टच्या कर्मचारी पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना तोंडावर पाडलेला आहे. अक्षरशः त्यांना तोंड दाखवायला जागा नाही आहे, त्यांची पळता भुई थोडी झालेली आहे. अशा पद्धतीचा अभूतपूर्व निकाल आलाय. मोठा भोपळा, छोटा नाही, मोठा भोपळा संजय राऊत आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मिळालाय. दुसरीकडे पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आहेत, त्याच्यामध्येही त्यांनी एक पॅटर्न सांगितलेलं आहे की ठाकरे बँड चालेल, मुंबई असेल, कल्याण डोंबिवली, ठाणे अशा विविध ठिकाणी आम्ही युती करून दोन्ही ठाकरे एकत्र येऊन त्यांच्या नेतृत्वात लढणार आणि जिंकणार आणि त्या पालिकेवरती आमचंच वर्चस्व असेल, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं. एक गोष्ट आज स्पष्ट झाली आहे, कुठलाही ब्रँड चालणार नाही आहे, हिंदुत्वाचा स्टँड चालेल. आणि तो कोणाच्या हिंदुत्वाचा? हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा ब्रँड चालेल, हे या निवडणुकीने सिद्ध केलं. येणाऱ्या काही दिवसामध्ये मुंबईसह राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. याही निवडणुकीमध्ये आज जसा उभाटा गटाचा आणि ठाकरे ब्रँडचा धुव्वा उडाला आणि हिंदुत्वादी स्टँडचा विजय झाला, तशाच पद्धतीचा दारुण पराभव मुंबई महापालिका निवडणूक असेल, ठाणे महापालिका निवडणूक असेल, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुका असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, त्या सर्व निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला घवघवीत यश मिळेल, याच्याबद्दल अजिबात शंका नाही. सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला जो मार्ग आहे त्याला काँग्रेसने कुठेतरी शक्तीपीठच्या मार्गाला विरोध केलेला, मात्र त्यांचेच नेते नितीन राऊत यांनी त्याला समर्थन दिलेलं आहे. म्हणजे कुठेतरी आता काँग्रेस देखील भाजप जे विकास कामं करते त्यांच्या पाठीमागं उभी आहे असं वाटतं का? मी नितीन राऊत यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तरी काँग्रेसचे नेते असताना देखील त्यांनी विकासाची बाजू घेतली.
महाराष्ट्राचं हित कशामध्ये आहे हे नितीनजी राऊत यांनी ओळखलं आणि नितीनजी राऊत यांनी शक्तिपीठ महामार्गाला पाठिंबा दिला. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण कुठल्याही विकासाच्या प्रश्नावर राजकारण न करता विकासाच्या अजेंड्यामध्ये सरकारच्या सोबत राहिलं पाहिजे ही भूमिका नितीन राऊतजी यांनी घेतली. मला वाटतं थोडंसं उद्धवजी ठाकरे असतील किंवा शरद पवार गटाचे नेते असतील यांनी नितीनजी राऊत यांच्यासारखा स्टँड घेतला पाहिजे. शक्तिपीठ महामार्ग कुणासाठी आहे? शक्तिपीठ महामार्ग सर्वसामान्य विदर्भातल्या माणसासाठी आहे. शक्तिपीठ महामार्ग सर्वसामान्य मराठवाड्यातल्या माणसासाठी आहे. शक्तिपीठ महामार्ग पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे. आपण अशा लोकांच्या प्रश्नासाठी जर का सरकार चांगली भूमिका घेत असेल आणि शक्तिपीठ सारखा महामार्ग त्या भागाची भाग्यरेषा बदलून टाकणार आहे. आपण बघा, समृद्धी महामार्ग झाल्यानंतर विदर्भाचा कायापालट व्हायला सुरुवात केली. अमरावतीपासून अकोल्यापासून आता मुंबईवर आपण 6-7 तासामध्ये पोहोचू शकतो. त्यामुळं कनेक्टिव्हिटी वाढली आहे, रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. संभाजीनगर सारख्या ठिकाणी औद्योगिक झोन होऊन त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार आहे. आणि तशाच पद्धतीनं शक्तिपीठ महामार्ग देखील अशाच पद्धतीनं रोजगारांच्या संधी निर्माण करणारा महामार्ग आहे, कनेक्टिव्हिटी वाढवणारा महामार्ग आहे. आपण बघतो की माहूर असेल, तुळजाभवानी असेल किंवा कोल्हापूरचं शक्तिपीठ असेल, या सगळ्यांना जोडण्याचं काम या शक्तिपीठ महामार्गाकडनं होतं आहे. त्यामुळं नितीन राऊत यांनी ज्या पद्धतीने या शक्तिपीठ महामार्गाचं समर्थन केलं, मी सतेज पाटील यांना देखील आव्हान करतो. ते कोल्हापूरचं प्रतिनिधित्व करतायत. काँग्रेसने आता चांगली भूमिका घेतली आहे, परंतु उद्धव ठाकरे याला विरोध करतायत, संजय राऊत याला विरोध करतायत. सगळ्या राजकारण्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करावा आणि राजकारण बाजूला ठेवावं. आणि गेले 2 दिवसापासून मुसळधार पाऊस आहे. मोनोरेलचा कालचा जो प्रकार घडलेला, वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत हे सरकार मदत न करता कुठंतरी या श्रेय घ्यायचा, पोस्टरबाजी करत अशा प्रकारचं सरकार करत आहेत, अशा प्रकारची टीका त्यांनी केली. तुम्ही काय उत्तर द्याल? खरं तर काल आणि परवा 2 दिवस मुंबईमध्ये अतिशय मुसळधार पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात भरतीचंही वातावरण होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर संकट येतात. परंतु संकट आल्यानंतर त्या संकटाला समोर जाणारं खंबीर नेतृत्व आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. कारण मोनोरेलची घटना घडली, अतिशय दुर्दैवी आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीनं तिथलं प्रशासन हाती घेतलं. अग्निशामक दलाचं देखील मी अभिनंदन करतो की काही मिनिटांमध्ये मोनोरेलच्या प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढलं. त्याच्यामध्ये कुठलीही वेगळ्या प्रकारची हानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप बाहेर निघाले आणि प्रशासनानं अतिशय मजबूतीनं, खंबीरपणे, समर्थपणे कारवाई केली. राजकारणी सातत्यानं अशा पद्धतीचा विरोध करतात. वर्षाताई गायकवाड, अहो तुम्ही ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणाला विरोध करता, याच्या आधी आपण बघत होतो मेट्रो एकदा बंद पडली होती पावसानं, तुम्ही किती बोंबाबोंब केली. 2 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस झाला, मेट्रोचे सर्व स्थानकं चालू होते. मेट्रोमधून जवळपास काही लाख प्रवाशांनी प्रवास केला, कुठेही मेट्रोला अडथळा आला नाही. मोनोची घटना घडली, पण आम्ही तातडीनं लोकांच्या मदतीसाठी उभं राहिलो, तातडीनं मुंबईकरांच्या मदतीसाठी उभं राहिलो. आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी असतील, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, लोकांना मदतीसाठी रस्त्यावर उतरले. आदित्य ठाकरे वरळीच्या बाहेर फिरले नाहीत. वर्षा गायकवाड काल कुठे होत्या? वर्षा गायकवाड काल घराच्या बाहेर तरी पडल्या का हो? पण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि देवेंद्रजी फडणवीस रात्रंदिवस जागून सर्वसामान्य मुंबईकर सुरक्षित राहील यासाठी काळजी करत होते. त्यामुळे वर्षाताई, तुम्ही उगाच गप्पा मारू नका. एकंदरीत पाहिलं गेलं तर आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यावरती भाजपने कुठेतरी आपली प्रतिक्रिया देत स्थानिक स्वराज्य संस्थेवरती भाजपचाच अजेंडा असेल अशा प्रकारचं मत या ठिकाणी स्पष्ट केलेलं दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.